शनिवार रविवार शासकीय सुट्टी, त्या पाठोपाठ सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा सलग 3 दिवसांच्या सुट्टीची लॉटरी नोकरदारांना लागली आहे। यातून गेले 2 दिवस कोल्हापुरात देवी दर्शन आणि पर्यटनाच्या उद्देशाने पर्यटक भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। यातूनच गेल्या 2 दिवसात 2 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात आल्हाददायक गुलाबी थंडीचं आगमन झालंय। सध्या 3 दिवसाच्या सलग सुट्टीमुळे कोल्हापूर हाऊसफुल बनलंय। देवी दर्शन आणि त्याच्या जोडीला पर्यटन अशा दुहेरी हेतूनं देशभरातील हजारो पर्यटक कोल्हापूरला आलेत। दररोज 75,000 ते 1 लाख भाविकांकडून अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं जात आहे। गेल्या 2 दिवसात सुमारे 2 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलंय। यातच सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक वातावरण असल्यामुळे अन्य जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांकडून धार्मिक सहलीचं आयोजन मतदारांसाठी केलं जात आहे। यातूनही मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग देवी दर्शनासाठी आल्याचं चित्र दिसून आलंय। सर्व भाविकांना समाधानकारक देवी दर्शन घडत असल्यानं कोल्हापूरच्या पर्यटन लौकिकात भरच पडली आहे। गर्दीत हरवलेल्या वृद्ध आणि लहान मुलांसाठी मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली जाते। आज रथसप्तमी निमित्त देवीची कमल पुष्पात विराजमान झालेली सूर्य रूपात पूजा बांधण्यात आली होती। ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।